आपण त्यांच्या हा स्मिताताई आधी प्रार्थना घेऊन तुम्ही सुरू करा. हो ताई, ते अनेबल करा ना जरा, स्क्रीन शेअर करायची आहे. बर बर, एक मिनिट. तुम्हाला मी मेक पोस्ट बनवते, मग हरकत नाही. झालंय का ताई? हो हो, सर्वांनी स्वतःला म्यूट ठेवा म्हणजे त्रास होणार नाही. दिसतंय ताई आवाज आणि येतोय बरोबर? हो हो, व्यवस्थित आहे ते. आणि मी दिसतीये का? तुम्ही दिसत आहात का? तुम्हाला मी पिन करते, एक मिनिट. नाही, तुमचं हे बंद वाटतं. हा, आता दिसत आहात. दिसत आहे ना? हो ओके, हो सुरुवात करू मग. हो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् सदाशिवसमारम्भां व्यासशङ्करमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रीगुरुभ्यो नमः। अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। परब्रह्मरूपं गणेशं भजेम। ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री कृष्णये नमः। इथे उपस्थित सर्व साधकांना तसंच माझ्या माता पितांना व माझ्या वरिष्ठांना सर्वप्रथम माझा साष्टांग नमस्कार। आज आपण अध्याय 10वा सुरू करण्याआधी मागील अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात ते आपण इथे बघणार आहोत। तर मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु या श्लोकाला ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की हे प्रभू, तुमच्यामध्ये या मनाला कसे गुंतवू, कसे मी तुम्हाला प्रत्येक क्षणाला स्मरण करू। यावर श्रीकृष्ण स्वतः 10व्या अध्यायात अर्जुनाला सांगायला सुरुवात करतात की मीच या सृष्टीचा सृष्टीकर्ता आहे, पण या सृष्टीमध्ये श्रीकृष्णाला कसे बघायचे आहे ते या अध्यायात सांगितले आहे। आता हा तुम्हा आम्हाला पडणारा एक नेहमीचा काय आहे प्रश्न आहे की भगवंताला नक्की कुठे आणि कसं शोधायचं। तोच प्रश्न आता इथे अर्जुनांनाही पडला होता। म्हणून इथे श्रीकृष्ण अर्जुनांचा ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतात। श्री भगवानु वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः। पहिल्या श्लोकात 2-3 गोष्टी या महत्वाच्या अशा आहेत, त्या म्हणजे भगवानु वाचची परिभाषा। आपण बघा इथे श्रीकृष्णाची भगवद्गीता ही श्रीकृष्णांची आहे, पण कुठेही श्रीकृष्ण असं संबोधलं जात नाही। तर आपण म्हणताना म्हणतो की भगवानु वाच, मग भगवान याच नावाने आपण त्यांना का संबोधतो हे सर्वप्रथम आपल्याला माहित करून घेणं गरजेचं ठरतं। म्हणजे भगवान वाचची परिभाषा तुम्ही आम्हाला जमणं हे शक्य नाही, पण पराशर मुनींनी विष्णू पुराणामध्ये सांगताना सांगितलेलं आहे की काही मनुष्याच्या किंवा देवाच्या, मनुष्याच्या नाही तर देवाच्या काही ज्या 6 ऐश्वर्य त्यांच्याजवळ जे आवश्यक असतात, जे 6 ऐश्वर्य ज्याच्याजवळ असतात त्यालाच भगवान असं म्हटलं जातं। मग ते 6 ऐश्वर्य नक्की कोणती आहेत, तर मग इथे त्यांनी सांगितलेलं आहे समग्र बल, समग्र श्री, समग्र यश, समग्र ज्ञान, समग्र सौंदर्य
तसंच समग्र वैराग्य यांनी युक्त म्हणजे परमम किंवा भगवान. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आपण जेव्हा म्हणतो भगवान भगवान भगवान, तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये शंका असते की नक्की आज माझ्यावरती आपत्ती आलेली आहे आणि नक्की मला काहीतरी मदत मिळेल किंवा नाही भगवानकडनं, कुठेतरी मनात शंका असते. पण आपण जेव्हा भगवान हा शब्दच जेव्हा उच्चारतो तेव्हा सगळ्यात प्रथम आपल्या समोर या साही ऐश्वर्यांचा आपल्याला स्मरण होणं खूप गरजेचं ठरतं. आणि म्हणून त्यांनी इथे अगदी सोप्या भाषेत ज्या सर्वसामान्य मनुष्याला लक्षात येईल अशी ही भगवानाची परिभाषा आपल्याला इथे सांगितलेली दिसून येईल. पुढे ते म्हणत आहेत की श्री भगवान अर्जुनाला म्हणतात, हे प्रिय अर्जुन, तू मला अतिशय प्रिय असल्याने पुन्हा एकदा तू अभ्यास करण्याच्या दृष्टीने परत एकदा माझे वचन ऐक, जेणेकरून तुझी उजळणी होईल. कारण बघा, आपण परीक्षेला जाताना सुद्धा काय करत असतो, तर परत एकदा उजळणी करत असतो. आणि ही जी शेवटची उजळणी असते ती प्रत्येक माणसासाठी आवश्यक असते. कारण आपण अभ्यास तर चांगला केलेला असतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की शेवटच्या क्षणाला जर एखादा टॉपिक वाचायचा राहिला, एखादा मुद्दा जर वाचायचा राहिला आणि नेमका प्रश्न त्याच्या आधारितच येतो, मग तेव्हा आपल्याला काय होतं, पश्चाताप होतो. अरे, ह्याचा अभ्यास तर मी चांगला केला होता, पण नेमकं परीक्षेला येताना हा मुद्दाच काय राहिला, वाचायचा राहून गेला. आणि म्हणून इथे श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला सांगतायत की 9व्या अध्यायात जसं मी तुला आता पूर्णपणे ज्ञान दिलेलं आहे, परम रहस्य असं मी सांगितलेलं आहे आणि तुलाही माझी ओळख झालेली आहे, पण असं असताना सुद्धा तुझ्या मनात हा प्रश्न उद्भवतो आहे, म्हणजे तुला आता परत एकदा उजळणीची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी इथे हे सांगितलेलं आहे की परत उजळणीसाठी मी तुला काही गोष्टी इथे सांगतोय. न मे विदुः सुरगणाः प्रभवन्न महर्षयः अहमार्देहि देवानां महर्षीणां च सर्वशः. श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की सर्व कारणांचे आदिकरण मीच आहे, जसे सर्व देवतांचे आणि महर्षींचे आदिकरणही मीच आहे. हे सुद्धा श्रीकृष्णाला आजपर्यंत जाणू शकले नाहीत, तर मानवाच्या स्थितीबद्दल काय समजावे किंवा काय बोलावे. त्याचप्रमाणे महर्षी जन सुद्धा हे मान्य करताना म्हणतात, आत्मा म्हणजे काय, परम तत्वाचे स्वरूप काय आहे. तर ज्याची आराधना आपण केली पाहिजे तो भगवान श्रीकृष्णच आत्मा आहे आणि परमात्माही तोच आहे. म्हणजेच बघा, जर पृथ्वीवरती साक्षात आपल्याला प्रत्यक्ष जर श्रीकृष्णांना चा अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्याजवळ सगळ्यात मोठं ऐश्वर्य जे आहे ते म्हणजे आपले माता पिता. आणि म्हणून मला इथे असं वाटलं की आई नक्की म्हणजे काय. बघा, आपल्या मराठीमध्ये खूप सुंदर शब्द दिलेले आहेत माता पितांसाठी सुद्धा. आपण आई आणि बाबा म्हणतो. आई म्हणजे वात्सल्याची तर आहेच मूर्ती, पण बाबा म्हणजे पण काय आहेत. आपल्याला कुठेतरी असं वाटतं की कठोर एकपणा असतो, पण तसं जरुरी नाहीये. बाबांच्या आतमध्ये सुद्धा कुठेतरी वात्सल्य असतं आणि म्हणूनच ते जाणणं खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून मला असं इथे वाटतं, आत्मा आणि परमात्माला जर जाणायचं असेल तर सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीने, मनुष्याने आपल्या स्वतःच्या आई बाबांना ओळखणं हे खूप आवश्यक ठरतं. मग आई म्हणजे काय, तर सगळ्यांनाच माहिती, आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत की आत्मा अधिक ईश्वर. तसंच बाबा म्हणजे काय, तर परमात्मा अधिक ईश्वर. पण फक्त फरक इथे असा असतो ना की कदाचित प्रत्येक व्यक्ती सर्वप्रथम आपल्या आईला पटकन समजू शकतो, कारण ती आंतरिक काय आहे, आपली आणि तिची नाळ जुळलेली असते आणि म्हणून आपण अंतरंगाने तिला काय करतो, पटकन ओळखतो. पण बाबांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच काय असते, आई असते. आणि म्हणून आत्म्याला परमात्म्यामध्ये जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल किंवा यांची जर सांगड घालून घ्यायची असेल, तर सर्वप्रथम आपल्याला आई आणि बाबा या दोघांनाही समजणं खूप आवश्यक आहे. कारण आई ही आपल्याला संस्कार देत असते, तर बाबा ही आपल्याला समाजामध्ये एक वेगळंच काय देत असतात, नाव देत असतात, प्रतिष्ठा देत असतात, की जेणेकरून आपल्या देहाला एक नवीन काय मिळते, ओळख मिळते. तशीच आई आपण म्हटलं की सगळ्या भावना, वात्सल्य, संस्कार यांनी ती भरलेली असते. आणि आपण म्हणतो की आपल्याकडे कुठलं ऐश्वर्य आहे, तर आपण भौतिक ऐश्वर्यामध्ये खूप वाहून जातो. आपण इतरांना सुद्धा काय दाखवण्यामध्ये गुंग असतो, तर माझ्याजवळ बघा किती घर आहे, किती माझ्याजवळ सोनं आहे किंवा किती किती गाड्या आहेत. पण हे खरंच भौतिक ऐश्वर्य आहे का आपल्यासाठी, तर नाही.
या दोन चित्रामधनच बघा किती सुंदर आपल्याला दिसून येते की सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा व्यक्तीला अक्षरशः आवश्यकता असते कोणाच्या तरी वात्सल्याची, तेव्हाच खऱ्या अर्थाने हे दोन ऐश्वर्य आपल्याला श्रीकृष्णांनी या पृथ्वीवरती लाभून दिलेले आहे. आणि म्हणूनच या दोन्ही ऐश्वर्यांचा आपण सर्वप्रथम विचार करणं आवश्यक आहे. आणि किंबहुना श्रीकृष्ण सुद्धा इथे अर्जुनांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आत्मा परमात्म्यामध्ये विलीन करणं हे तुझ्यासाठी सर्वप्रथम काय आहे, आवश्यक आहे. आणि हे जेव्हा विलीन होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने तू मला प्राप्त करू शकतो. पुढे यांनी सांगितलेलं आहे, यो माम जमनादिम च वेत्ती लोक महेश्वर. म्हणजेच काय की सातव्या अध्यायात आलेला हा श्लोक आहे. आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जे आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर स्वतःची उन्नती करण्याचा प्रयत्न करतात ते सामान्य मनुष्य नव्हे. तसे श्रीकृष्ण सर्व लोकांचा श्रेष्ठ प्रभू आहे आणि तो अजन्म अनादी आहे असे ज्याला समजले आहे तो मनुष्य अत्यंत यशस्वी आध्यात्मिक साक्षात्कार झालेला मनुष्य होय. मग आपण इथे चित्रात बघतोच आहोत, स्वामी आहेत, आपले स्वामी समर्थ आहे, गजानन महाराज आहे. आणि श्रीमद भागवतात ज्यांचं सुंदर असं वर्णन आलेलं आहे ते म्हणजे उद्धव आहेत. की अक्षरशः उद्धवांना जेव्हा पूर्णपणे श्रीकृष्णांची ओळख होते तेव्हा खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण त्यांना शेवटी शेवटी म्हणतायत श्रीमद भागवतामध्ये की आता तुला मुक्ती मिळाली आहे. पण उद्धव किती सुंदर उत्तर देत आहे तिथे की मला मुक्ती नकोय भगवंता, तर मला काय हवं आहे, तर मला तुझी भक्ती हवी आहे. का? श्रीकृष्णाने त्यांना प्रश्न विचारला. तर उद्धवांचं किती सुंदर उत्तर आहे बघा त्यामध्ये, की उद्धव म्हणत आहे की देवा मुक्ती मिळाली म्हणजे मी तुझ्यापासून लांब जाईल. आणि मुक्ती हा काय आहे, बालक आहे. तर भक्ती ही काय आहे, माता आहे. आणि मला श्रीकृष्ण हवे आहे, भगवंत हवे आहेत. आणि म्हणून मला भक्तीचाच मार्ग पाहिजे आहे, मला मुक्ती वगैरे काहीही नको. आणि हेच इथे सुद्धा आपल्याला सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती आध्यात्मिकताशी जोडला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्यातले जे षडरिपू आहे त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. कारण हा जो प्रयत्न आहे तोच आपल्याला खऱ्या अर्थाने एक मनुष्य बनवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच मानवता आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून इथे श्रीकृष्ण सुंदरपणे सांगताहेत तो मनुष्य अत्यंत यशस्वी आध्यात्मिक साक्षात्कारात झालेला मनुष्य होय, जेव्हा अशा अवस्थेत मनुष्याला श्रीकृष्णाच्या श्रेष्ठ अशा स्वरूपाचे पूर्ण ज्ञान होते तेव्हा त्याला सर्व पापांपासून संपूर्णपणे मुक्त होता येते. जसे आपले आध्यात्मिक गुरु आहे, आता आपण बघितलंच आहे, ते चित्रातही दिसले आहेत. प्रत्येकाचे आध्यात्मिक गुरु वेगवेगळे आहेत, संतजन वेगळे वेगळे आहेत. शास्त्र, आपली शास्त्र सुद्धा किती वेगवेगळी आहेत, सारख्याच मार्गांचा निर्देश करतात जी आपल्याला ती त्यांच्या आदेशानुसार किंवा आज्ञेनुसार केलेली सर्व कामे आपल्याला काय ठरतात, तर या प्राकृत जगतातील शुभाशुभ क्रियांच्या फलांपासून मुक्त करतात. म्हणजेच आता आपण अजूनही इथे जर उदाहरण सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, संत मीराबाई आहेत. आणि जर आपण शास्त्रांमध्ये जर सांगायला गेलो तर आपण भगवद्गीतेशी जोडलेले आहे, भगवद्गीता आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, रामायण आहे, महाभारत आहे, कितीतरी आहेत. खरोखर आपल्याकडे किती मोठा खजिना आहे हा. आणि याचा उल्लेखही पुढे दिलेलाच आहे की खरोखर ही शास्त्र म्हणजे बघा भक्तीमधली एक सर्वोत्कृष्ट भक्ती ही श्रवण भक्ती सुद्धा येते. आणि म्हणूनच इथे बघा की पुढे आता सांगितलेलं आहे की श्लोक 4थ्या व 5व्या मध्ये जीव मात्राचे जेव्हा विविध गुणधर्म, मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू देत, पण ते सर्व श्रीकृष्णाने निर्मिलेले आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुणही असतात आणि काही वाईटही असतात, पण ते सर्व मीच नेमलेले आहे. मग काय, तर पुढे ते सांगतात त्याचं वर्णन या श्लोकांमध्ये मी तुला सांगतो. कसं सांगतो, तर सगळ्यात पहिले बुद्धी. आता बुद्धी मनुष्याला देण्यामागचा हेतू नक्की काय आहे, तर यथार्थ दृष्टीने विवेचन करण्याचे सामर्थ्य. म्हणजेच काय की बुद्धीने विचार करून काही निर्णय घेणं अपेक्षित असतात. आणि कधी कधी आपण भावनेच्या आहारी जाऊन काही निर्णय घेतले की आपल्याला माहितीच आहे, मग ते त्याचा परिणाम काय येतो तो. आणि म्हणून इथे ते सांगत आहेत की बुद्धीचा वापर मनुष्याने योग्य वेळी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आहे ज्ञान. मग ज्ञान काय आहे, तर ज्ञान म्हणजे चित आणि अचित वस्तूंचा तत्वबोध, तसेच आत्मा आणि अनात्मा यांच्यातला भेद समजणे.
निश्चितच आहे की नाही. ज्ञान म्हणजेच काय करतो आपल्याला, जर आपण मनुष्य रूपामध्ये बघितलं तर ज्ञान आपल्याला एक चांगला मार्ग दाखवतो आणि एक वाईट मार्गही दाखवतो. नक्की आपण कुठल्या मार्गावरनं जाणं हे उचित ठरेल ते आपलं आपणच ठरवायचं असतं. जिथे बुद्धी असेल तिथे ज्ञान येऊ शकतं आणि जिथे ज्ञान येईल तिथे कधीतरी संशय निर्माण होऊ शकतो का? नाही. पण काहीतरी वाईट गुणही असतातच ना माणसामध्ये. कुठलाही माणूस पूर्णपणे ज्ञानी होऊ शकत नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणताय की काय काय वेळेला अशीही स्थिती काय होते, उत्पन्न होते की मानवामध्ये संशय हा निर्माण होतो. संशय म्हणजेच काय आहे, तर भ्रम एक प्रकारचा. तो कसा आहे, तर काही वेळांसाठी तो चांगलाही असतो, पण काही वेळांसाठी तो काय असतो, अतिशय आपल्याला दुःख देणारा ठरतो. म्हणजेच आपण जिथे म्हणतो की विभक्त होणं, हे सुद्धा कधी-कधी बघायला मिळतं. म्हणजेच काय आहे, तर संशय, भ्रम हा मोह आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्याला समजणं हे खूप कठीण असतं. पुढे दिलंय क्षमा. आता नक्की क्षमा म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीवरती क्षमा केली जाते का हो? नाही. मग असं असतं तर कौरव आणि पांडवांचं युद्ध श्रीकृष्णाने होऊ दिलं असतं का? हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोच. आणि म्हणूनच इथे त्यांनी सांगितले, ज्या काही लहान-सहान गोष्टी असतात, तिथे की ज्या आपण सुधारू शकतो, अशा ज्या काही चुका असतात, तिथे नक्कीच माणसाने क्षमा करणं गरजेचं आहे. म्हणजेच मान-अपमान. कारण मान-अपमान हा देहाचा असतो हो, आत्म्याचा थोडीच असतो. आणि म्हणून त्याने इथे सांगितलंय क्षमा हा सुद्धा काय आहे, महत्वाचा आहे. पुढे आहे सत्यम. जो व्यक्ती क्षमा करू शकतो त्याच्याचकडे काय असतं, सत्यत्व. म्हणजे सत्याचा मार्ग धरणं ते त्याच व्यक्तीला जमू शकतो. सत्य हे कटू असतं. आपण नेहमी ऐकतो, बोलतो, पण आचरणात आणताना कधीतरी काय होतं, आपल्याला सुद्धा त्रास होतो. आणि म्हणून ते सांगताय, की सत्य म्हणजेच काय, तर ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जशाच्या तशा स्वीकारणं काय असतं, महत्वाचं असतं. मग पुढे आहे दमह. की दमह म्हणजेच काय, तर इंद्रियांचा निग्रह. बघा आजच्या दुनियेत जर आपण बघायला गेलो तर अनावश्यक वैयक्तिक उपभोग आज प्रत्येक जण घेताना दिसून येत आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की दमह म्हणजेच काय, तर इंद्रियांचा निग्रह करणे. सर्वप्रथम आपल्या इंद्रियांवर नियंत्रण कसं आपल्याला ठेवता येईल याकडे मनुष्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मग नक्की ते काय आहे, तर जसं तुम्ही पहिलंच चित्र बघताहेत, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. आपण हे 3 नेहमीच ऐकतो आहोत वाक्य. म्हणजेच काय, की बघताना काय बघावं, ऐकताना काय ऐकावं आणि बोलताना काय बोलावं. हे मनुष्याने विचारपूर्वकच काय केलेली प्रक्रिया असते. कारण याचा परिणाम पुढे कशावरती दिसून येतो, क्षमः म्हणजे शांती. आता शांती केव्हा प्राप्त होईल, संत सज्जनांच्या सहवासात. मग हे केव्हा प्राप्त होतं आपल्याला संत सज्जनांचा सहवासात, तर जेव्हा आपल्याकडे या तिन्ही गोष्टींचं आपण जेव्हा पालन करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला संत सज्जनांचा काय मिळतो, सहवास मिळतो. आणि तो जेव्हा मिळतो तेव्हा मनोनिग्रह उत्पन्न होतो. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. मनोनिग्रह म्हणजे काय, तर मनाला आवश्यक विचारांमध्येच गुंतवा. अनावश्यक विचारांमध्ये गुंतूच नका. संत सज्जन मिळाल्यावरती आपलं मन इकडे तिकडे भटकेल का हो? मग ह्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे का नाही? त्याच्याकडे 2 घरं आहेत, माझ्याकडे का नाही? असा कधी विचार येईल का? निश्चितच नाही. आणि म्हणून त्याने सांगितलंय, की मनोनिग्रह करणं हे खूप काय आहे? आवश्यक आहे. पुढे त्यांनी सांगितलंय सुखम. आता बघा जेव्हा मनोनिग्रह होतो, आपले विचार जर चांगल्या पथावर असले किंवा चांगले असले, की ज्याच्यातून परोपकार घडू शकतो, इतरांना सुख मिळतं, शांती मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो, की प्रत्येकाला सुख काय होतं, प्राप्त होतं. कारण सुख म्हणजेच काय आहे, तर श्रीकृष्ण इथे सांगतायत, कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीला सहाय्यक किंवा अनुकूल. म्हणजेच उदाहरणार्थ इथे मी विदुरांचं देते, की विदुर बघा दुर्योधनांच्या जवळ होते, तरी सुद्धा त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन झालं, पूर्ण विश्वरूपाचं दर्शन झालं. हो की नाही? का? कारण ते श्रीकृष्णामध्ये रमलेले होते, भक्त होते. त्यांना माहिती होतं, की हे भगवंत आहे आणि ते ओळखण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये काय होती? क्षमता होती. सर्वप्रथम भगवंत समोर आला तरी तो व्यक्तीला ओळखता येईलच हे पण जरुरी नाही. आणि म्हणून जेव्हा संत सज्जन मिळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण भगवंतापर्यंत किंवा भगवन प्राप्तीचा आनंद आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. आणि तो जेव्हा मिळतो त्याला सुखम असं म्हटलंय. मग पुढे दुःखम. दुःखम म्हणजे काय आहे, तर शारीरिक व मानसिक अवस्थेत कारणीभूत. मग इथे उदाहरण मला आत्ता जर आपण बघायला गेलं तर ती द्यूत खेळताना पांडवांची झालेली स्थिती. बुद्धी, ज्ञान सगळं काही होतं.
पण तरी सुद्धा त्याचा वापर न करता त्यांनी खेळलेला तो काय होता, एक प्रकारचा जुगार होता आणि त्याच्यात त्यांनी सर्वस्व गमावलं. मग श्रीकृष्णांनी केली का हो क्षमा तिथे त्यांना? नाही, कारण तो एक सर्व काय होता, सर्वात मोठा अपराध होता. तिथे क्षमा करून चालणार नव्हतं, कारण ते पती होते. एका पत्नीला दावावर लावणं हे किती चुकीचं आहे. म्हणजेच आपण काय करतो, आपण कसा विचार घेतो करतो किंवा कसा निर्णय घेतो, यावरतीच आपलं काय ठरतं, क्षमत्व ठरून येतं. पुढे दिलेलं आहे त्यांनी की भवः आणि अभवः, म्हणजे जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यू हे आत्म्याला असतात का? तर नाही. हे कशाशी जोडलेले आहे? तर फक्त आपल्या देहाशी जोडलेले आहे. आणि म्हणून त्याने सांगितलेलं आहे की भवः आणि अभव हे दोन्ही कशाचे आहेत? तर देहाशी, आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही. फक्त आत्म्याला सांभाळण्यासाठी हा आपल्याला मिळालेला एक भाडेचा काय आहे, हे शरीर आहे. पुढे दिलंय भयम आणि अभयम. भय म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. मनुष्याला भीती केव्हा वाटते? तर तो जेव्हा भविष्याची चिंता करतो. जे त्याच्या हातात नाही, तो त्याची काय करत असतो? काळजी करत असतो. म्हणजेच लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मी असं वागलो तर काय लोक म्हणतील मला, किंवा काय होईल माझं उद्या, भविष्य काळाची चिंता, माझं काय होईल, माझ्या मुलाबाळांचं काय होईल. आपण अनावश्यक काय करत असतो? चिंता करत असतो. इथे माळ जपत असतो, भगवंताचं नाम मुखात असतं, पण निष्ठा मात्र आपली कुठेतरी कमी पडताना दिसून येते. आणि म्हणून इथे बघा त्यांनी सुंदर शब्दात सांगितलंय, भयम म्हणजे भविष्य काळची चिंता, आणि अभयम म्हणजे जो पूर्णपणे माझ्यावरती निर्भर राहतो, जो होगा सो देखा जाएगा. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो आणि म्हणतोही की जे होईल ते आपण बघू, हो की नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने म्हटलं जातं की मी एकदा जरी भगवंताचं नाव मुखात घेतलं तरी ते पूर्णपणे काय केलेलं आहे, निष्ठेने घेतलेलं आहे. आणि त्या एका नावावरती भगवंत खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत सुद्धा धावून येतात, कोणत्या ना कोणत्या रूपात. आणि हा आपल्याला आलेले काय असतात, अनुभव असतातच. आणि म्हणून इथे पुढे ते सांगतायत अहिंसा. आता मनुष्याला अहिंसा हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. का? कारण जे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटतात, सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखात प्रगती होते. की भ्रमात टाकणं हे सुद्धा काय आहे, अहिंसाच आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक सुखात प्रगती, की एखादा चांगला आध्यात्मिक मार्ग जर आपण कोणाला दाखवला तर निश्चितच आपण काय केलेला आहे, अहिंसाचा मार्ग स्वीकारलेला आहे, हो की नाही. पुढे आहे समता. समता, आता आपण समता हा शब्द जेव्हा आपण ऐकतो आपल्या डोक्यात पटकन असा विचार येतो, स्त्री पुरुष समानता, आजच्या काळाची गरज. पण खरोखर स्त्री पुरुष समानता ही समता आहे का? नाही. सर्वप्रथम मनुष्याला आपल्यातले जे दोष आहेत, आणि सगळ्यात महत्वाचे दोष म्हणजे कुठले, तर राग आणि द्वेष. या दोघांना जेव्हा खऱ्या अर्थाने आपण मुक्ती देऊ, तेव्हाच म्हटलं जातं की आपल्यामध्ये समता आली. आणि जेव्हा हेच जर कमी झाले तर मग आपल्याला स्त्री पुरुष समतेकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडणार नाही. पुढे आहे तुष्टी. आता तुष्टी म्हणजे काय, तर संतोष. संतोष म्हणजे समाधान. समाधान केव्हा होतं माणसाला? आपल्यासारख्या माणसांना समाधान म्हणजे भौतिक विश्वास. जसं आपण सुरुवातीपासून बघत आलेलो आहे की आपण म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे. इच्छा कधी संपतात का? कधीच संपत नाही. मग आज माझ्याजवळ ही साडी, आता उद्यापासूनच नवरात्र येते. काही काही लोकांचं म्हणणं असतं की नवरात्र आलं म्हणजे 9 रंगाचे 9 काय करायचे, कपडे घालायचे, त्याच्यावरती मॅचिंग असे सगळे ज्वेलरी घालायची, दागिने घातले पाहिजे, का नवरात्र आहे, गरबा हा झालाच पाहिजे. पण आज आपण बघतोय कुठेतरी की या गर्भातूनच अनावश्यक संततींचा सुद्धा जन्म होताना आपल्याला दिसून येतं. ही खरोखर अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे, आणि कुठेतरी आध्यात्मिकवरती लागलेला हा कलंक आहे. की जिथे कुठेही असा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही की देवी पुढे फक्त गरबा वगैरे करायचा, खूप कशाही विचित्र पद्धतीने नृत्य करायचं, कसंही नाचायचं, कसेही कपडे घालायचे मुला मुलींनी, म्हणजेच खऱ्या अर्थाने देवी प्रसन्न होते. हे कुठेच योग्य नाही. आणि म्हणून इथे समाधान हे समजणं खूप गरजेचं आहे. तर भौतिक वस्तूंचा अनावश्यक लोभ सोडून भगवत कृपेने जे मिळते त्यातच मनुष्याने संतोष मानणं गरजेचं आहे. भगवंताचा उगाचच बाजार बनवणं हे कुठेतरी आपल्याला थांबवणं आज गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो लोकांकडे किंवा व्यक्तींकडे आज अफाट पैसा आहे, धनसंपदा आहे, पण कोणी समाधानी नाही. त्याच्या मागचं कारणही कुठे ना कुठे आपणच त्याला काय आहोत, जबाबदार आहोत. मग पुढे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे वारकरी पंथ.
वारकरी पंथाचं बघा किती सुंदर, म्हणजेच वारकरी पंथ कशामध्ये येतो, कोणत्या गुणामध्ये, तर तपामध्ये. कसं तुम्ही म्हणाल तप म्हणजे हा काय असा कसा तप झाला? किती किलोमीटर ते चालत जातात, निष्ठा आहे बघा, किती निष्ठा आहे. उन्हात तानात पावसामध्ये कधी जेवायला मिळतं नाही मिळत, कुठे मिळेल तिथे जागा, तिथे बसायचं झोपायचं, असे ते महिनोन महिने काय करत असतात, शारीरिक कष्ट स्वतःला अगदी स्वेच्छेने कष्ट देऊन ते भगवंतापर्यंत पोहोचत असतात. बरं, भगवंतापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा, त्या मूर्तीपर्यंत, साकार मूर्तीपर्यंत पोहोचल्यावरती सुद्धा त्यांना खरोखर दर्शन मिळतं का हो? नाही. आपण बघतो काय केलं जातं, त्यांना पटापट पटापट पुढे घेतलं जातं. म्हणजे जे मैलोन मैल चालत आलेले आहे, शारीरिक कष्ट करत आलेले आहे, त्यांचं तप म्हटलं जात नाही. ही दुर्दैव आहे. आणि म्हणून इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तपाचा अर्थ सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, की जे स्वेच्छेने मनुष्य स्वखुशीने जे कष्ट सहन करतो, तो म्हणजे तप असतो. पुढे दान. आता दान म्हणजे काय? माझ्याजवळ अफाट पैसा आहे, त्याच्यातलं जर माझ्याजवळ हजारो रुपये, त्याच्यातले मी 10 रुपये कोणाला तरी दिले आणि मी सांगत सुटले, अरे मी त्याला आज दान दिलं, ह्याची मदत केली, ते दिलं, त्याला वडापाव खाल्ला, हे काय झालं 10 रुपये, ते दान म्हणता येईल का? तर निश्चितच नाही. मग त्यांनी काय सांगितलंय, की मनुष्याने आपल्या मिळकतीतून 50% सत्पत्तरी दान करणे म्हणजेच कृष्ण भावनेने केलेले हे दान असते. म्हणजेच आपण इथे उदाहरण जर मी द्यायचं झालं, तर मी हरिश्चंद्र राजा, बलिराजा जे आहेत त्यांचं आपण इथे देऊ शकतो खऱ्या अर्थाने. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे यशः. यशः म्हणजेच काय? तर त्यांनी इथे सांगितलंय, जेव्हा मनुष्य महान भक्त म्हणून प्रख्यात होतो, तेच. जसं लहानपणीच प्रल्हाद भक्त आहेत, बाल भक्त ध्रुव आहे, की ज्यांनी अगदी लहानपणीच भगवंताचं काय केलेलं आहे, नामस्मरण केलं. आणि किती होते नामस्मरण, कसं केलं होतं, तर तपानी केलं होतं. त्यांच्याकडनं कोणी बळजबरीने करून घेतलं होतं नाही. त्यांच्याकडे तर तेवढी बुद्धी तशी, म्हणजे ते अज्ञानी होते त्यावेळेस, बाल्यावस्थेत होते. तरी सुद्धा त्यांनी बघा तप केला आणि त्या तपातून भगवंताला काय केलंय, प्राप्त केलंय. आणि म्हणून त्याने सांगितलेलं आहे, की यशाचा अर्थ नक्की अर्जुना जर समजून घ्यायचा असेल, तर यश म्हणजे काय ते समजून घे. जेव्हा मनुष्य महान भक्त म्हणून प्रख्यात होतो, ते खऱ्या अर्थाने यश असतं. मग अपयश म्हणजे काय? तर जेव्हा मनुष्याची ओळख महान भक्त नसते, तोच खरी काय आहे, तोच त्याचा अपयश आहे. मग आपण जन्माला येतो काय आणि मरतो काय, कोणालाही त्याची काहीही त्याचा फरक पडत नाही. पुढे श्रीकृष्ण विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगत आहे. आणि हे सांगत असताना ब्रह्मदेव हा पहिला जीव, ब्रह्मदेवापासून 7 महर्षी सनक, सनदन, सनातन व सत्कुमार, हे दुसरे 4 महर्षी, 14 मनु प्रकट झाले. हे सर्व 25 महर्षी सर्व ब्रह्मांडातील जीवाचे उत्पत्ती करते व जीवांचे चालक आहेत. पुढे या अध्यायात भगवंताच्या ऐश्वर्याचे विस्तार वर्णन केले आहे. परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे ह्याचे वस्तुतः ज्ञान जर मनुष्याला झाले, तर स्वाभाविकपणेच तो जीव भगवंताला शरण येतो आणि स्वतःला भगवत भक्ती रममाण करतो. पुढील श्लोकांमध्ये श्रीकृष्णाची भक्तिपूर्ण सेवा व आराधना याचे फार स्पष्ट रीतीने निदर्शन केलेले आहे. शुद्ध भक्तीचाच हा मार्ग आहे. बघा, परत एकदा सर्वात श्रेष्ठ म्हणजे काय आहे, तर भक्ती आहे. भक्ती कशी करावी ही ज्याची त्यांनी ठरवावी. कारण सगळ्यात पहिले भक्ती म्हटलं की तिथे आली निष्ठा, आणि निष्ठा आहे व्यक्तिपरत्वे काय असते, वेगवेगळी असते. शुद्ध भक्तीचाच हा मार्ग आहे. भगवंताच्या संगतीच्या रूपाने असणारी जी भक्ती मनुष्याला कशी प्राप्त करता येते ह्याचे ज्ञान दिलेले. बघा, म्हणजे आपण सुरुवातीला अर्जुनाने जो प्रश्न केलेला आहे श्रीकृष्णांना, की माझं मन मी तुझ्यामध्ये कसं गुंतवू, हा तुम्हा आम्हाला पडलेलाही प्रश्न असतो. की आपण काही स्तोत्र म्हणायला घेतो किंवा पठण करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, पारायण करायला घेतो, आपलं मन कुठेतरी अवांतरच भटकत असतं, हो की नाही? आणि म्हणून इथे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. असे भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान अर्जुनाला प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी व ज्ञान या तिन्ही योगाने संपूर्ण बोध झाले आहे. तरी पण श्रीकृष्णाचे ज्ञान अर्जुनाला प्रत्यक्ष होत आहे. यासाठी भावी पिढ्यांना आपल्या विविध शक्तींचे ज्ञान व्हावे यासाठी विनंती करत आहे. अर्जुन श्रीकृष्णाला योगीन या विशिष्ट शब्दाने संबोधतो, कारण तोच या योगमायाचा अधीश्वर आहे, आस्तिक व नास्तिक. त्याचप्रमाणे की त्यांनी पुढे सांगितलंय अमृतम. अमृतम म्हणजेच काय, तर कृष्ण लीला श्रवण करणे, पठण करणे. हा अनुभव प्रत्यक्ष व्यावहारिक दृष्ट्याच मिळतो. महाभारत,
पुराणे, भागवत, विभूती असं त्यांनी इथे नोंदवलेलं आहे. आता पुढे जर आपण बघायला गेलं तर विभूती म्हणजेच काय, तर विलक्षण ऐश्वर्य. त्यामध्ये सुद्धा आपण काही महत्वाच्याच विभूती इथे बघणार आहोत. त्याच्या आधी त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या प्रमुख विभूतींच्या द्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा हा कोण आहे, तर मीच आहे. आणि तो कसा आहे, तर भगवंताच्या काही 3 पुरुषावताराचे वर्णन श्रीमद भागवतात इथे उपलब्ध आहे. ते आपल्याला या चित्रांमध्ये दिसतच आहे. पुढे त्यांनी काही श्रीकृष्ण सांगताहेत की वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, जीवामध्ये आत्मा, रुद्रांमध्ये शंकर, यक्ष व राक्षसांमध्ये धनाधीश कुबेर, वसूंमध्ये अग्नी, पर्वतांमध्ये मेरू आणि पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनापतींमध्ये कार्तिक आहे, पुरोहितांमध्ये बृहस्पती आहे, जलाशयामध्ये समुद्र, महर्षींमध्ये भृगु, दिव्य शब्द ध्वनी जो आहे तो ओंकार आहे. यज्ञामध्ये सर्वात पवित्र नामाचा जप म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, आपण चित्रामध्ये बघतातच आहे. पुढे त्यांनी दिलेलं आहे की स्थिर व अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत, वृक्षांमध्ये पिंपळ, अश्वत्थ जो म्हटला जातो, सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे नारद आहे, अश्व म्हणजे उच्चैश्रव आहे, सिद्ध मुनींमध्ये कपिल मुनी आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ आहे, हत्तींमध्ये ऐरावत आहे, मनुष्यांचा राजा जसं श्रीकृष्ण रूप ज्याला म्हटलं जातं ते कोणते कोणते आहेत, तर भगवान राम आहे, युधिष्ठिर आहेत, परीक्षित आहेत, आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. का त्यांना म्हटलेलं आहे, कारण जे नेहमी प्रजेच्या हिताचाच विचार करीत असे, वैदिक वाङ्मयात राजाला परमेश्वराचा प्रतिनिधी किंवा रूप मानले जाते. मग इथे अजून उदाहरण आपण सम्राट अशोक आहे, हरिश्चंद्र आहे, महाराणा प्रताप आहे यांची देऊ शकतो. पुढे गायींमध्ये कामधेनू आहे, कामदेव सर्वात श्रेष्ठ का म्हटलं जातं, तर सदाचरणी संतती निर्माण करणारा हा कंदर्प आहे म्हणून ते महान आहेत. सर्पांमध्ये वासुकी आहे, दिव्य नागांमध्ये शेषनाग आहे, जलाचरात वरुण आहे, पितृगणांमध्ये अर्मय आहे, दुराचारी लोकांना शिक्षा देणारा आपला यमराज आहे, नियंत्रण करण्यामध्ये काल म्हणजे वेळ आहे, पशूंमध्ये सिंह आहे, तर पक्ष्यांमध्ये गरुड आहे, पवित्र करणाऱ्यांमध्ये पवन आहे. पुढे सृष्टी, संपूर्ण जी सृष्टी बनलेली आहे ती आदी, मध्य व अंत यांनी बनलेली. नद्यांमध्ये गंगा नदी जी पितामहांची माता आहे, निर्माता व जीव जर म्हटलं तर आपण कोण आहे, ब्रह्मदेव आहे. मृत्यू जो आपण मृत्यू कसा आहे, तर जन्मल्याबरोबर प्रत्येक क्षणाला मृत्यू ही पावत असतो, कारण एक एक दिवस आपला काय होत असतो, कमी होत जातो. जन्म म्हणजे काय, तर जीव योनीच्या उत्पत्तीला जन्म असं म्हटलं जातं. आता इथे त्यांनी पुढे परत एक सुंदर स्त्रीवाचक 6 ऐश्वर्य दिलेले आहेत, कीर्ती, स्मृती, श्रीवाक, मेधा, श्रुती ही आणि क्षमा. आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे मी याला आता स्पष्ट करू शकत नाहीये. पुढे त्यांनी मार्गामध्ये, महिन्यांमध्ये दिलेलं आहे की मार्गशीर्ष मास हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, व ऋतूंमध्ये वसंत ऋतू आहे, त्याचबरोबर तेजस्वी जनांमध्ये, विजयामध्ये, साहसामध्ये, बलामध्ये, कवींमध्ये शुक्राचार्य आहेत, आणि दंडांमध्ये स्वयं श्री कृष्णच आहेत. त्याचबरोबर विजयेच्छू व्यक्ती म्हणजे जो नीतीने काम करणारा असतो तो आहे. ते मग इथे उदाहरण आपल्याला शिवाजी महाराजांचं देता येईल की त्यांच्या अंगी हे सगळे गुण आपल्याला दिसून येतात. पुढे गोपनीय गोष्टी म्हणजे श्रवण, चिंतन आणि मनन या गोपनीय गोष्टी आहेत, पण तिथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मौन हे महत्वाचं ठरतं, कारण जो व्यक्ती मौन साधू शकतो त्याचा मानसिक विकास हा लवकर घडून येतो. मग पुढे त्यांनी दिलेलं आहे की सर्व सृष्टीमध्ये बीज रूपात सुद्धा शक्तिशाली असा कोण आहे, तर तो मीच आहे. शक्तीचा आधार नाही, तिला माया म्हणतात. वैदिक वाङ्मयात सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या विभूती आणि ज्या निरनिराळ्या प्रकारच्या आहेत त्या जरी समजल्या तरी विभूतींना आणि शक्तींना मर्यादा नाही. म्हणून भगवंतांच्या सर्व विभूतींचे आणि शक्तींचे वर्णन करता येणे शक्य नाही. अर्जुनाच्या जिज्ञासाचे समाधान करण्याकरता केवळ काही उदाहरणं वर्णिली आहेत. म्हणून वस्तू ऐश्वर्यशाली आणि सुंदर तेजस्वी वस्तू केवळ श्रीकृष्णाच्या ऐश्वर्याच्या तेजाच्या अंशापासून प्रकट झालेली आहे. कोणतीही असामान्य ऐश्वर्यमय वस्तू श्रीकृष्णाचे ऐश्वर्य रूपच आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला सविस्तर जाणून घेण्याची आवश्यकता नाही, तर केवळ एवढे जाणले पाहिजे की भगवंत आपल्या परमात्मा स्वरूपाने सर्व वस्तूत प्रवेश करतो. असे सर्वात मोठा जीव म्हणजे ब्रह्मदेव, ते सर्वात लहान जीव मुंगीपर्यंत. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाच्या अंशरूपाने असणारा परमात्मा सर्व पदार्थात प्रविष्ट असल्याने तो भगवंत सर्व व्यापक आहे. म्हणून शुद्ध भक्त पूर्ण भक्तिभावने कृष्ण भावनेत आपल्या चित्ताला एकाग्र करतात व दिव्य स्थितीत राहतात, जसे इथे मी चित्रांमध्ये दाखवलेलं आहे, एक पुंडलिक आणि संत गोरा कुंभार. अशा प्रकारे भगवंताच्या संगतीच्या रूपाने असणारी जी भक्ती योगाची परमसंसिद्धी ती मनुष्याला कशी प्राप्त करता येते ह्याचे संपूर्ण विवरण या अध्यायात केलेले दिसून येते. आणि म्हणूनच हे या चित्रावरनच आपल्याला लक्षात येतं की हा जणू काही संपूर्ण काय आहे, ब्रह्मांडच आहे. आता आपल्याकडे किती वेळ उरलेला आहे, नाही तर एक इथे सुंदर प्रार्थना आहे, त्याची फक्त मी एकच ओळ म्हणते, सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम. आणि
आपली शेवटची एक आपण प्रार्थना घेऊन इथे शेवट करूया आणि ती म्हणजे योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं प्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं ओम श्री कृष्णार्पणमस्तु. खूप सुंदर. छान झालं अतिशय ताई. अतिशय छान झालं. सुंदर अगदी. काय? खूप छान विवेचन, भरपूर दाखले, मुद्देसूद, स्पष्ट, ओघवत्या तरी शेवटी शेवटी भाषेत. घाई झाली दादा. नाही नाही नाही, थोडंसं अजून 2-3 मिनिटं होते. भरपूर सांगितलं. छान बोललात, हा. छान बोललात, नाही सगळं पण ते विवेचन पॉइंट सुंदर. मग ते कुठल्या पॉइंटवर एकदा बोलायला घेतलं की ते वेळ संपून जातो असं झालं. शेवटी नाही, खूप जे काय तुमचे ते मुद्दे असतील ना ते लिहून ग्रुप वरती टाकून द्या. हा छान झालं ताई. हा, म्हणजे मग शेवटचे सगळ्यांना जे- लक्षात येईल. हो, हो. इथे उदाहरणं असंच अशी बोलत खूप राहा, छान अभ्यास छान- करत राहा. असंच बोलत राहा, त्याच्यात असाच काय अभ्यास अजून करा. 1-2 मिनिटं 1-2 हा. मिनिटं घेऊ शकला असता की ताई तुम्ही. हो हो. आता ते लवकर शेवटी ते संपवलं 10 जरा. मिनिटं आली ना माझी खूप घाई झाली की हा, नाही चांगलं झालं तरी. नाही नाही, खूपच कारण की सुंदर ते- झालं. आमच्या सामान्य लोकांना चित्रांद्वारे पण त्याच्याबरोबर साइड बाय साइड तुम्ही सगळं हा, ते दाखवलं. प्रेझेंटेशन पण खूप छान झालं. कारण ऍक्च्युली हा चित्र अध्याय असा बरं आहे ना, झालं. हा अध्याय कसा आहे की विभूती योग म्हणजे ऐश्वर्य, आणि ऐश्वर्य हे नुसतं सांगून कळत नाही तर ते दाखवावं लागतं, आणि मनुष्य सुद्धा तेच करतो. तर म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की आपण जर ते दाखवलं तर कदाचित लवकर, म्हणजे या अध्यायामध्ये नक्की काय सांगितलंय हे आपल्याला दृश्याद्वारे लवकर लक्षात राहतं. म्हणून मी तो एक छोटासा प्रयत्न केला, पण ते टाइम म्हणजे वेळ मॅनेजमेंट थोडीशी चुकली, नियोजन चुकलं असं नाही झालं. नाही नाही, काही नाही, चुकलेलं ते नाहीये. विषय खूप छान मोठे झालं. असतात. आणि अजूनही विषय खूप गंमत मोठे म्हणजे असतात 40 मिनिटात तुम्हाला मांडायला. अजूनही 40 मिनिटांनी बोलायचं असेल तर आपण पुढचा हे ठेवूयात तुमच्यासाठी. मग ते पुढचा म्हणजे माझी नाही, जर शक्य असेल ना तर मी शेवटचे जे अगदी घाई म्हणजे फक्त पॉइंट वाचले. ऍक्च्युली तिथे खूप हे आहेत, उदाहरणं आहेत, पण ते मी नुसते पॉइंट वाचले ना आता शेवटच्या स्लाइड, असं झालं. असं कसं म्हणजे असेल शक्य तर बघा, नाहीतर काही हरकत नाही. आणि काय सगळ्यांना चान्स मिळावा म्हणून मग परत परत म्हणायला नको तेच होतं वाटतं की ना. सगळ्यांना, कारण मग वाढत जातात, त्यामुळे म्हटलं असं काही याच्यात हरकत काय नाही. आपल्याला हम्म, छान झालं पण. छान झालं, छान. चालेल. नीताताई, खूप छान झालं. धन्यवाद ताई. प्रेझेंटेशन अजून काही कोणाला किती वेळ होता ताई? ताई किती वेळ अजून होता? 2 मिनिटं आहेत अजून. मी प्रार्थना घेऊ का मग ती ब्रह्ममयमची? हा, हरकत नाही, घ्या. घ्या ताई. चालेल. सर्वं ब्रह्ममयं रे सर्वं ब्रह्ममयं किं वचनीयं किमवचनीयं किं रचनीयं किमरचनीयं सर्वं ब्रह्ममयं रे सर्वं ब्रह्ममयं किं पठनीयं किमपठनीयं किं भजनीयं किमभजनीयं सर्वं ब्रह्ममयं रे सर्वं ब्रह्ममयं सर्वत्र सदाहं सध्यानं कर्तव्यं भो भुक्तिमुदारं सर्वं ब्रह्ममयं रे सर्वं ब्रह्ममयं सर्वं ब्रह्ममयं रे सर्वं ब्रह्ममयं. श्रीकृष्णाय नमः. खूप सुंदर अगदी.